संताली वरल्या दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पडली होड मुठक्या परीस धांगड गोड। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे। पर्व विशेष भागवत धर्मी नृषिय जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तम महाशिवरात्री आपले वैष्णवांचे पर्व काळ, त्यातला एक पर्व काळ म्हणजे श्रीरामनवमी। या पर्वावर तुम्ही सज्जन लोकांनी हा दिव्य सोहळा या भूमीमध्ये ठेवलेला आहे। त्यामध्ये भगवंताचे लाडके भक्त हनुमंतरायाचा जन्मदिवस सुद्धा या सोहळ्यात आहे। असा दिव्य सोहळा अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, पूजनीय दानवे बाबा यांच्या आशीर्वादानं व तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्त लोकांच्या सहकार्यानं हा सोहळा आहे। त्यामध्ये आदरणीय आमच्या गायकीताई यांच्या मुखातून भगवंताची गोड अशी कथा आहे। आज आमचे गुरुबंधू, आम्ही ज्यांच्यावर बंधुवत प्रेम करतो, मृदंग सम्राट आमचे गजाननजी महाराज गायकवाड या गावाच्या वतीनं त्यांनी मला आमंत्रित केलं, म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला। एक एकाहुनी बळीरे महान महान गंधर्व लोक या ठिकाणी आहेत। हरिभक्तिपरायण संगीत अलंकार वैभवजी महाराज आहेत। हरिभक्तिपरायण संगीत अलंकार दुसरे वैभव महाराज आहेत। वैभव महाराज नंबर 1, वैभव महाराज नंबर तुम्ही 2 नंबर। बाबांचं नाव आदरणीय सांडू महाराज आहेत। सर्व परिसरातील गंधर्व लोक, वैष्णववीर सर्वांना वंदन करतो। लेकर कुठले आहेत? 3 वर्षात तुमच्या गावानं म्हणजे खूप प्रगती केली। 3 वर्षात हे एवढे लेकर होणं म्हणजे कोण जर विचारलं का हो एवढ्या केलेल्या खर्चाचं फळ काय आहे, तर म्हणा हे फळ लागले म्हणा। इकून या मुक्ताबाया उभ्या राहिल्या। परमार्थ कशासाठी करावं लागते? याच्यासाठी। आता हे 20-25 लेकर पुढे बसले आहेत, गळ्यात माळ दिसते, काहीच्या कपाळाला टिळा दिसते, याच्यासाठी हा सोहळा आहे। बरोबर आहे ना बाबा? हे भविष्य आहे ना या गावाचं, वैभव आहे। ज्याच्या आईचं दूध शुद्ध असते, बापाचं रक्त पवित्र असते, त्याच्या गळ्यात विठोबाचा टाळ असते। ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याले हे जमत नाही। याले पुण्य पाहिजे। तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा। देवाचं नाव मुखात येण्यासाठी तिळ तिळ पुण्य पाहिजे बापू। हे फळ आहे या गावाचं। तरुण मंडळी कीर्तनात आहे, अधिक आम्हाला आनंद वाटते। कीर्तन हे चॅनलच माझं आहे। हे गजानन महाराजांचं चॅनल म्हणजे मी माझं समजतो, कारण मी बिनधास्त जर बोलत असेल तर बुवाच्या चॅनलवर, कारण ते बुवा आहेत आणि त्यांना वारकरी पंथाचं पाणी आहे। माझं जरी काही झालं तर त्यांचा अपमान होईल म्हणून ते कधीच असं होऊ देत नाही। मी तर पुरा बांड होतो बुवा, म्हणजे माय शिक्षकही मला कावले होते, मायबापही कावले होते। शिक्षकानं मारलं म्हणून घरी येत जाऊ महाराज, अभि महाराज घरी जाऊन बाबाला सांगू मला गुरुजीनं मारलं। मग असं वाटते आता बाबा येतील आणि सराला बोलतील। माय बाबा शाळेत येऊन सांगत, बुवा गुरुजी काय मेलाच चालते एवढा ठोका म्हणत। काय काळ होता। लक्ष देऊन ऐका, हे वय आहे ते। या वयामध्ये अशा उड्या मारणं, मस्त्या करणं हे साहजिक आहे। लेकरं मंदिरात उड्या मारून राहिले ना, आज उड्या मारतील, 4 दिवसानं ते सात्विक होतील। मी एक गणित करेल आहे, वय अधिक वय बरोबर वय वय। नाही समजलं? उद्या अभ्यास करजा त्याचा। लक्ष देऊन सांगतो,
या गावात तरणेही परमार्थात आहे, लहान लेकरही परमार्थात आहे. हे गावाचं एक वैभवशाली गाव आहे. आणि आज आमच्याकडे हे गावाच्या वतीनं आलेली सेवा आहे. यजमान घेलाय का कोणी? आदरणीय ज्यांनी आमचं कीर्तनाचं सौजन्य घेतलं, हरिभक्तीपरायण श्री अशोकराव रामकृष्ण वाघ यांनी कीर्तनाचं यजमानपद घेतलं, म्हणून या गावात आमचं येणं झालं. विठ्ठल असा दिव्य सोहळा या भूमीत आहे. आज आमच्याकडे हे सेवा आहे. सेवेसाठी मी जो अभंग निवडला हा शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबाचा आहे. तुम्ही इकून बसले, माय इकडे पाहू पाहू माय मान दुखते. माणसं पुढे असले की जरा बरं वाटते. तुम्ही ना अलग पद्धत काढली, बायाला दिली पुरी जागा आणि तुम्ही गेले कोपऱ्यामध्ये. बायानं अतिक्रमण करणं लावलं, जिकडे तिकडे बायाच, बसमध्ये बाया. तुम्ही सरपंच बाया, पण परमार्थी बायाच करतात. हा, कथा ऐकेले कोण असते? अभि महाराज. हा, जास्त बाया उपवास करतील, वाऱ्या करतील, पूजा करतील. माणसं काय करतात? अंगधून बाहेर येतात आणि मग म्हणतात टावेल दे. जाऊ दे, मी जास्त विस्तारानं बोलत नाही, पण मला माणसं इकडे पाहून बोलायची सवय आहे. माय मान दुखणार आहे आता, काही इलाज मी राहीन तर लोक राहीन ना, असा होईन याने काही इलाज नाही. हा, बोलतो तर लोक बोलतो, नाही तर आजचे दिवस सवय पाडतो, इकडे पाहतो. विठाल पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म नाथ बाबाचा अभंग आहे. आणि नाथ बाबा या अभंगाच्या माध्यमातून उलट्या भाषेत बोलतात. उलटी भाषा म्हणजे विरोधाभास अलंकार. मग विरोधाभास अलंकार म्हणजे अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला म्हणतात विरोधाभास. कबीरदास की उलटी बानी, बरसे कंबल भीगे पाणी. कंबल बरशन पाणी भिजे, हे कबीराची वाणी आहे. मग कबीर म्हणजे कंबल कसं बरशन पाणी भिजे कसं, याचा भाव पहा. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली मोठी तहान. नाथाच्या घरचं पाणी प्यायला गेलो. मग याचा भाव आहे, नाथाचं घर कोणतं, त्या घरातलं पाणी कोणतं, त्या पाण्याला तहान कशाची लागली. सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय. गाय बिचारी मरी नहीं, बाघी न भुकी न जाय. एकदा आमच्या साऊंडवाल्या भाऊसाठी टाळी वाजवा. हो, हा, आम्हाला म्हणजे माळवंडीचे भाऊ आहे म्हटल्यावर अधिक बरं वाटलं जरासं, कारण त्याचं आयुष्य गेलं याच्यामध्ये. मला जेव्हा कीर्तन येत नव्हतं तेव्हा मी त्याच्या साऊंडवर कीर्तन करू, एस टीने येत जाऊन त्याच्या घरी मुक्काम करत जाऊ. हा, मुक्कामी असो, ट्रकायले हात देत देत जाऊ बा. गाडी घेतलीच नाही, आता 6 महिने झाले गाडी घेतली. 17 वर्ष झाले कीर्तन करतो. आता लोक 3 गाड्या झाल्या असत्या बरं. इतकं तर भाडं दिलं मी ना, एका गाडीवाल्याला 25 लाख दिले, हा, भाड्याचे. हा, पण मी घेऊ ना, आणि कोण्या नेत्यानं दिली तर कधीच नाही घेतली. मला 3-4 आमदारांनी म्हटलं बाबा गाडी कोणती पाहिजे, घेतली नाही. हा हा, कारण चिलीची भाजी चिलकोंडा, फुई भाऊ नवरा कान कोंडा. बरोबर आहे ना बाबा? बाबा बरोबर आहे ना? हा, कोण्या पक्षाचं घेऊ नये साधू ना. ज्या बुवानं घेतलं त्याला शेपूट हलवा लागते. भाऊ आले, भाऊ आले, भाऊ आले. आम्ही कधी शेपूट हलवत नाही, कोण्या नेत्याविषयी कधी कीर्तनात बोलत नाही, बोलणार नाही. विठोबाची शपथ आहे, मी कधी फक्त एखाद्या वेळेस श्रीराम मंदिराविषयी 2 वेळेस शब्द निघले असतील, तेही चॅनल नव्हते. नाही तर मी कोण्या नेत्याचं वर्णन कधी करत नाही आणि करणारही नाही. माझा नेता एकच आहे, त्याचं नाव आहे विठोबा. आमचं मंत्रिमंडळ निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सखूबाई, मीराबाई, हे आमचं मंत्रिमंडळ आहे. आम्हाला कोणापुढे गोंडा घोड्याची गरज नाही.
म्हणून कोण्या नेत्याविषयी मी कधी कोण्याच नेत्याची गाडी कधी घेतली नाही आणि कधी कोणाला दबेल राहिलो नाही. हा, किस्त्या भऱ्याले पुरल्या, हा, पण दबू नये. हा, पटकन बोलतो, लक्ष देऊन ऐका. उलट्या भाषेत बोलले. सांज पडी दिन ढल गया बाघी न घेरी गाय, गाय बिचारी मरी नहीं, बाघी न भुकी न जाय. कबीरांचा दोहा आहे. तुम्हाला झोपाने येऊन राहिल्या ना, मग समजते ना बोलणं. हा, मी शांततेत कीर्तन करतो बापू, 2 वाजो 2:30 वाजो. हा, पण मी समजल्याशिवाय पुढे जाणार नाही. हा, सांज पडी दिन ढल गया बाघी न घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. कबीर महाराज म्हणतात, संध्याकाळ झाली, संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली, वाघिणीनं गायीला घेरलं, गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली. आता उलटी भाषा आहे. मग संध्याकाळ म्हणजे काय? संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली ते कोणती? तिनं गायीला घेरलं ते गाय कोण? खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. तुमचं वय किती आहे बाबा? 70? 71. मग लय अर्धी रात्र झाली, झाली ना संध्याकाळ जीवनातली बाबा. आपले डोळे असून आपल्याला दिसत नाही, आपले कान असून ऐकू येत नाही, आपले असून आपल्याशी बरोबर बोलत नाही, गोट केली की बरोबर उलट उत्तर देत नाहीत. हे संध्याकाळ आहे जीवनातली. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते, तिचं नाव आहे यम. ते काळरूपी वाघीण जीवरूपी गायीला घेरते. कबीर महाराज म्हणतात, गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी. कोण बोलून राहिलं? आजी. आजी बोल नको माय. इकडे ती आजी बोलली चष्म्यावाली. हा, मायला लक्ष असते. एका भाऊन तंबाखू खाल्ली, अशी अशी केली, जागीच खाल्ली, मी न पाहिलं. माय लक्ष असते पण म्हणाने लागत. हो, त्या आजी बोलू नये. आजी, कीर्तनी बळबळ करेल जो कोणी, बेंडूक होऊनी येईल जन्मा. हा, माणूस बोलला की बेंड होते, बाई बोलली की बेंडकुई होते. मग माठा खाली डॉय डॉय डॉय. हा, बरोबर बोललं की नाही भाऊ? हा, म्हणून मार राग नका येऊ देऊ. हो, आता एखाद्या मायले गुडघ्याचा त्रास आहे. आता ही आई थकेला आहे, हिनं पाय लांबवला काही नाही होत, ती माय थकलेली आहे. आपले गुडघे दुखत नाही तरी पाय लांबवला, सापाच्या योनीले जाते तो. मग देव त्याला पायच देत नाही, मग पोटावरच चाल. नांगोबा डुला या लागला. हा, कीर्तनाचे नियम आहे. एकदा कीर्तनात बसले ना, जिथं बसले तिथं बसा. 4 जागा फिरू नये, इथलं तिथं उठू नये. उठला कधी तर डुकराच्या जन्मात जाते. आणि ते तो रानातलं डुक्कर नाही होत, गावातलं होते. सगळ्या गोष्टीले शास्त्र आहे. मातृवद अंधत्व. एखाद्या पोरानं मायवर हात उचलला, आंधळा होते तो पुढच्या जन्मात. भातृवद बधीर. भाऊ बहिणीले त्रास दिला, मुका बैराहून जन्माला येतो. न्यासा पहारीच्या नपत्य. सप्ताह आला, सप्ताहले देणगी कबूल केली, दिलीच नाही. पुढच्या जन्मात त्याला संतती होत नाही, या जन्मामध्ये त्याचे लेकरं सुखात राहत नाही. कबूल करू नका ना. देव का तुमच्या दारी मागेले आला? कार्यकर्त्याली माझी विनंती आहे, तुमच्या गावात फिरायला लागते काय? नाही ना, ते बरं आहे. नाहीतर मग आपण काय भिकारी आहो काय? द्या भाऊ, द्या भाऊ. हट, कधी फिरून आपण राजाचे लेकराव. इथं टेबल घेऊन बसायचं, ज्याला वाटलं तो दिन. भाऊ जायचं नाही कोणाच्या दारात. दे दे दे. काही काही लय हलकट. अरे 15 लोकांचं कुटुंब 200 पट्टी फाडतं काय? आता या चॅनलवर बोलल्यासारखं 200 रुपये आणि कुटुंब 15. काल्याच्या दिवशी जर जेवणाले बसले तर 250चा भात. मला राग येते ना मग कधी कधी. आपल्या घरात लोक किती आहेत, लेकरं किती आहे, 8 दिवस पंक्ता आहेत. कोण्या हॉटेलीत गेलं 100 रुपयात एका माणसाचं होत नाही. मग 8 2 9 16
एक असा हिशोब लावायचा ना. आपण दिल्यावर आपल्या पैशामध्ये 50 लोक जेवले पाहिजे एवढी पट्टी फाळा ना. आपण म्हणा सांगा ना भाऊ आकडा. त्यानं किती दिले आहेत बरं असे भामटे आमच्या इकडे. हो त्याचे किती आहेत, यानं किती दिले. मग आपण सांगा भाऊचे 5,000 आहे. मग तुमचे सांगा. मग म्हणते थांबा मग मी तिले विचारून येतो. असा हा नाव हराम खोरा बायको पुढे चालत नाही ना. एवढे धाकात नका ठेवत जाऊ बहिणी हो. हा मला कसा हो ना मग. पण मग लय कंजूशी करतात ना. बाईसारखी कंजूस जात नाही कोणती. नाही खोटं नाही भाऊ. त्या गावामध्ये केसाले भांडे विकायले बाया येतात. मग मी गंमत पाहतो येत आमच्या त्या बाया टोपलं घेतात डोक्यावर लेकरू पाठीशी. आणि ह्या बाया त्याला सुचू देत नाहीत. असे केस आणले की हा हे भांड दे. अर्धे केस लप होतात. पा कसं जमलं ते आता. हा हा हे दे आणि हे घेत आता हे दे. डोक्यावर वज घेते पाटीले लेकरू बांधते पोटासाठी हिंडते. तिले सुचू देत नाही. हा तुमच्यापेक्षा 1000 पटीनं आमचं पुरुष मंडळ बरं आहे. 1000 पटीनं. हो अजून एका नाही कोण दारूचा भाव नाही ठरवला. टाळ्या वाजवल्या म्हणून म्हटलं. हा बोलून कोण राहिलं भाऊ. बोलू नका ना. हा कसं आहे आता मला बोलायचे येईन पैसे दिलाय. उद्या तू मला उभं करतील. आजचे दिवस मला हाय की नाही मला बोलू द्या. विठाला विठाला ऐका. आपला मुद्दा सोडून मी जरासा या देणगीच्यानं गेलो. म्हणजे कधी कधी मी बी सप्ताहाचा कार्यकर्ता आहे. मी बी गावात आमच्या गावातही सप्ताह होते. कधी कधी डोकोदुखीनं असे लोक वागतात. पण माझी विनंती आहे या गावात सांगायचं काम नाही. मग असे कार्यकर्ते भेटले हे भाऊ ते भाऊ ज्याच्या घरी बसलो. पंगत आम्ही यायच्या घरी जेवलो. सगळे म्हण महाराज पूर्ण गावाले चुलवण आमंत्रण आहे. चांगला आहे बापू. ज्या गावात अन्नदान होते त्या गावातली ग्रामदैवता गावावर कधी संकट येऊ देत नाही. हा मग यज्ञ करायचं काम नाही, होम करायचं काम नाही, तूप टाकायचं काम नाही. ज्या गावात पंक्ता होतात एका एका घासाले कोटी कोटी यज्ञाचं पुण्य लागते. संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. कोटी यज्ञ होती त्यास. कोटी यज्ञ होती देता घास. कोटी यज्ञ होती. कोटी यज्ञ होती. कोटी यज्ञ संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. लग्नामध्ये पंक्ता कोणी देईन. काही काही लोक मुलीचं लग्न केलं की 6 महिने सांगता असं लग्न केलं गावात कोणी करणार नाही. मुलगी कोणाची आहे तुई. मग लग्न काय शेजारी करीन काय येड्याले का. तुझी मुलगी आहे तुझे कर्तव्य आहे. तुला करणंच असेल तर सप्ताहात दान करणं. हा श्रीमंत सोनी दान न करी. गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जाण बुडवावे. हे नाथ महाराजची ओवी आहे. शिव्यानं नाही लिवली. याचा अर्थ काय आहे ऐका. श्रीमंत आहे पण दान करत नाही. गरीब आहे पण कीर्तनात येत नाही. त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन डुबू डुबू मारा. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव. ना तरी मोत्सव सर्व मिळोनी करावा. सामर्थ्य असेल त्यानं पुढे व्हाव. मी घेतो एकटा पंगत. नशील तर 4 सोबती करावं बापू.
आपला विषय फैलत चालला, या आजीवून गेला तो विषय लांबला. हो लय सांगणार, सगळ्या गोष्टीले शास्त्र आहे. मंदिरात गेल्यावर घंटी का वाजवाव हेही जर सांगलं मी अर्धा घंटा सांगतो. पण काय काय सांगाव. हा मला भाऊनं 2:30च टाइम दिला, म्हणून बाबा 2:30च्या पुढे जाऊ नका. नाही त्या बुवान सांग मला 2:30. हा लवकर ऐका. ऐकलं ना, कीर्तनात बोलू नाही, पाय लांबू नाही, उठून इकडच्या तिकडे जाऊ नाही. सगळ्या गोष्टी सप्ताहाचे पैसे कबूल केले तर देऊन द्याव, कधी आपल्यावर ठेवू नये. कधी मरण येईल सांगता येत नाही. कोणाची उसनवारी अंगावर ठेवू नये. न्यासा पहारी चहान पथ्य, धान्य हरणान मूषक. हा हे यायच्यासाठी सांगलं, बायासाठी. सांगू का एवढं? सांगा म्हणतात. खुश आहेत बिचाऱ्या मावल्या. हो तुमच्या घरचं पीठ सरलं की तुम्ही कुठं जाता आण्याले? धाडले. हा काकू बरोबर बोलल्या, शेजारणीच्या घरी जाता. हा मग ज्या बाईनं पीठ दिलं तिचे उपकार झाले ना बहीण. हा मग तिनं जेवढं दिलं तेवढं देऊ नये, कमी द्यायचं. हो शी घाणून. त्या म्हणतो बापा हा बुवा काऊन आणला हो गजानन बा, आमच्यावरच आणलं यानं. असं करू नये. मी चांगलं सांगून राहिलो. ज्या बाईनं दिलं ना, जेवढं दिलं त्याच्यापेक्षा एक मूठ जास्त द्यावं असं शास्त्र आहे. जे बाई जास्त देते तिच्या लेकी आनंदात नांदतात. हो कोणी गावले दिली तुमची लेक. जे बाई भरपूर दान करते, कोणाचं खात नाही, तिच्या लेकी आनंदात राहतात. भरपूर द्यायचं. जे बाई कोणाचं लय घेते आणि कमी देते, पुढच्या जन्मात ते बाई घुस होते. हो धान्य हरणान मूषक. मी काय खोटं सांगतो काय बुवा? कोणाचं लय घेतलं आणि कमी दिलं ते बाई घुशीच्या जन्मात जाते. कामाचं सांगलं ना बहिणी. हो आई कामाचं आहे ना माय. तुम्ही जर घुसा झाल्या तर हे लोक तुम्हाला शॉट देऊन मारतील. त्या आजीनं माय 20 मिनिट कीर्तन वाढवलं. विठाल ऐका पटपट सांगतो. सांज पडी अटलोक आलतो बाबा. मग त्या आजीच्याने इकडे तिकडे गेलो. सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय. गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली, वाघीण आली. वाघिणीनं गायीला घेरलं. गाय मेली नाही, वाघीण उपाशी गेली नाही. खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. आणि म्हातारपणाच्या वेळेला वाघीण येते, तिचं नाव आहे यम. ते काळरूपी वाघीण जीवरूपी गायीला घेरते. जीवरूपी गाय मरत नसते. तुमच्या गावात कोणी मेलं तर तुम्ही काय म्हणता? त्याचा जीव मेला, जीव गेला. मेली का गाय? गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. याला म्हणतात उलटी भाषा. जुने महाराज लोक सप्ताह असला की भारूड करत. भारूड तुमच्याकडे करतात का भारूड? नाही. आता कोणी भारूड करणारे राहिले नाही. मी भारूड करू बा महिना. हा मुका बैरा आंधळा पांगळा भारुडाच्या. भारूड म्हणजे नाचणं उड्या मारणं असं नाही. भारूड करावं पण साडी नेसून करू नये. करतात ना बाबा लोक. बाईचा कपडा घालू नये. पुरुषाशी स्त्रीवेश देखता, नाथ महाराजची ओवी आहे. पुरुषाशी स्त्रीवेश देखता, पाहणार ही जाती अधपाता. साडी नेसला माणूस आणि त्याला जर पाहिलं तर माणूस नरकात जाते. माणसानं बाईचा कपडा घालूच नाही. जुन्या बाया गोदड्या शिवत. वाकळ इकडे काय म्हणतात? गोदडी. हा भाग जरा स्टँडर्ड आहे. तुमचा जिल्हा? आमचाही बुलढाणाच आहे. मग फक्त तुम्ही या कोपऱ्यातले मी त्या कोपऱ्यातला. माझ तालुका जळगाव जामोद. आमच्या गावून 8 किलोमीटर पुढे गेलं की MP लागते, बऱ्हाणपूर. आम्ही शेवटच्या. पण हा घाटावरचा भाग आम्ही खालच्या. हा इकडचं पाणी वायात येते. आम्ही घाटा खालचे, तुम्ही घाटाच्या वर. पण मग तुम्ही सगळ्याच बाबतीत आमच्यापेक्षा वरचे आहे. इकडे पाणी आहे, बगायत आहे.
आमचं कोरडो, आम्ही सोयाबीन तूर सोयाबीन मेलो आम्ही हिवानं. आणि 15 वर्ष झाले सोयाबीनचा भाव 4,000 आहे. आणि तरी आमचे जवानपर्यंत भाऊ आगे बढो. येड्या खानीचे हो. सगळं वाटोळं लावलं शेतकऱ्याचं करणं, तरी त्याच्या पुढेच शेपूट हलवा. असा राग येते हो. हा, तुम्ही पाहणं कधी तुमचं. आताही त्या कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये हे खुटीच दिली घालून. गाडी नसाव, मग शेतकऱ्यानं का कुत्र्यावर बसून हिंडाव का काय? त्या बावनकुळे साहेबाले म्हणा, बापा अरे आम्हाला येशीत फिरा वाटते रे, राब राब राबतो ना आम्ही, असं सांगा ना तुम्ही. हा नाही मला मा घोरवते ना बाबा, मा कीर्तन राहते काय करू. जाऊ द्या, मा मुद्द्यावर येऊ द्या बापा, मी काही बोलत नाही. हा, मग मला काय सांगणार. जुन्या बाया गोदड्या शिवत, इकडे गोदडी म्हणतात, आमच्याकडे वाकय म्हणतात. वाकय इकडे गोदडी. आमच्याकडे डालडा वाढतात, इकडे तूप असते. लय फरक आहे. आमच्याकडे डालडा वाळलेले असे ग्लासच असतात अभि महाराज हो. आणि इकडे इतकी वाटी, शिस्तीत काम, एवढा चमचा, असे उंदीर मुतल्यासारखं 2 खेळ. हा, भागाभागात फरक आहे, म्हणून सांगतो पटकन ऐका. जुन्या बाया गोदड्या शिवत, तर माणसाले धोतराची आणि बाईले साडीची. बाईचा कपडा माणसाच्या अंगावर देत नव्हत्या. सभ्य घरातल्या बाया पती पत्नीचे कपडे एका भांड्यात भिजवत नव्हते. ही संस्कृती होती हिंदूची. मालकाचे कपडे वेगळे आणि बाईचे वेगळे. काय कारण होतं जुन्या बायाले विचारा, पण हे शिस्त होती. आता वाटोळं झालं, कपडा चालत नाही अंगावर. नराचा तमाशा नरची पाहती, सप्तजन्मी होती हिजडे ते. मी आज प्रमाण देत नाही, लय मला लय बोल नाही. 7 जन्म हिजडा होते माणूस. जो साडी नेसते तो बिन त्याले पाहायले जाते. आता जमलं पाहू नाही. मग हिंडा रेल्वेनं, आता रेल्वेतलं बंद झालं. मग टोल नाक्यावर दे 10 रुपये. हा, माणसानं बाईचे कपडे घालू नये, नाही घालायचे. भारूड करू नये असं मी म्हटलं काय? भारूड कराव. भारूड भावाच्या असत आरूढ, त्याला म्हणतात भारूड. अब बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी, मुसळ लागली पाठी, लागली मुसळ लागली पाठी. बायकोन नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. बायकोन नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. मनोरथ पूर्ण, बायकोन नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. अब बायको मोठी, भारूड आहे. मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या. पटलं का तुम्हाला हे? हो म्हणतात, पण हे जुने लोक नाही म्हणतात. कारण यायच्या काळात बायको मोठी नव्हती महाराज, नव्हती मोठी. माणसाचा आणि बाईचा 7 वर्षाचा फरक असे. नवरदेव नवरीचा 9चा होता, मग 7 वर आला, मग 5 वर आला, मग 3 माया 3 वर होता. हा, आता अंतर खुटला. पाहन पोरं कसे गल्ला हसून राहिले. अरे भेटतच नाही कुठे अंतर पाहता. 31च्या पोराने 41ची बायको केली बाबा. मी लग्नला आले होतो. पोरगा 31चा आणि पोरगी 41ची. आणि एक लेकरू तिच्या संग त्याला फुकट भेटलं. सोबत होतं लग्नामध्ये. अक्षित फेके मायबापाच्या अंगावर. मी न पाहिलं. मग आमच्याकडे त्याला गाई मांगे वासरू म्हणतात. हा, हे पोरं काय हो नाही म्हणतील का? बरोबर आहे त्याचं, खरं आहे.
बायको मोठी झाली, मोठी झाली, मोठी मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या. मारतात का बाया? नाही म्हणायचंच नाही. हा, कारण मारतच नाही असं नाही होत. बरेच बेवळे बावळे घरात कोंबे खातात आणि बाहेर येऊन या सप्त्या वाहिलेले म्हणा हिशोब द्या, हिशोब हिशोब. काय करावं बापा. मग हे सगळं खरं झालं बाबा. हा, पण याचं ध्रुवपद आहे, बायकोनं नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. मग ते बाई कोणती जिनं नवरा गरवार केला? जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी. तेरे 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 ढालगज निर्माण झाली, ते एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, ते एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, एक ढालगज निर्माण झाली, एक ढालगज निर्माण झाली, एक ढालगज निर्माण झाली. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते कोणते? माया. माया रूपी बायकोनं परमात्म रूपी नवऱ्याला गरवार केलं. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. मुक्ताबाईची भाषा आहे. तुम्हाला जळ जाईन, काही काही म्हाताऱ्या माणसाला समजून राहिलं. पोरं म्हणतील हा काय सांगून राहिला, मुंगी उडली. तुम्ही लक्ष देऊन ऐका, फक्त थोडं धीरे धीरे सांगतो. याला उलटी भाषा म्हणतात. मग एखादा म्हणेल महाराज तुमचे साधू असे उलटे का बोलले, लोक विचारतात बा. हा, याच्यावर विद्वान लोक वेगळं वेगळं सांगतात. मी साधा भोळा बुवा, मी सांगत असतो आमचे साधू सरळ बोलू बोलू थकले म्हणून उलटे बोलले. बोलले नाही काय सरळ? काकडा कोणी घेते अटी या गावात? काकडा तुम्ही तुम्ही हा, हे भाऊ इकडे. तुम्ही कधी काकड्यात, तुमचं नाव काय? पांडुरंग महाराज. तुम्ही कधी पांडुबाबा असं म्हणता काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. म्हणतात काय असं कधी? कधीच नाही. संत कधी अनहिताचं बोलत नाही, आणि जे अनहिताचं बोलतात ते संत नाही. आमचे महाराज लोक उठले की हे तुम्हाला झोपीतून उठवतात. उठा जागे व्हारे, स्मरण करा, उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी दुजा, राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाले, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले, तुम्ही
करा रे बापानो. बदलली भाषा. किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे. म्हातारे माणसं म्हणाले सरमतात. पुढे शिंदडीचे. काय माय गेली होती देवापाशी. आता याच्यापेक्षा काय खराब शिव्या देते. सांगायची शरम लागते. बटकीचा, शिंदडीचा, चुंबडीचा, लटकीचा, या शिव्याले सगळ्या शिव्या माहिती नाही. खोट नाही. ह्या संतांनी दिलेल्या शिव्या अर्थासहित माहित आहे. पण वय कमी पडते म्हणून गुच्चाप आहे. माय वय 50-55 होऊ द्या मग शिव्या शिव्या भाव कथा करतो. हो काय सांगाव. साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या. बटकीचा म्हणजे कोण, शिंदडीचा म्हणजे कोण सांगू काय. कट कर जो रे भाऊ गजान दादा कट कर. एक दिवस असंच म्हटलं मी ना. म्हटलं बटकीचा म्हणजे कोण. एक जण मला म्हणे सांगा बाबा. मी न सांगलो. मी म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवेल बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग त्या गावात मला पाकिटही नाही भेटलं, नारळही नाही भेटलं. मग गाडीत काय गोमूत्र टाकू म्हणून बंद केलं महाराज. म्हटलं आता नाही सांगायचं. साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या. बहिणी हो खरं बोल जा आई. तुम्ही तुमच्या लेकराईले शिव्या दिल्या की नाही. काही काही खऱ्या आहेत आणि काही काही खोट्या आहेत. जुन्या म्हाताऱ्या बाया आजीन लगेच तोंड झाकलं पदरानं. दिल्या ना शिव्या. मग खरंच दिल्या. आई माई माय बी दे माय मले. खोटं नाही सांगत. एक दिवस तो माई बायको मा देखत मा पोराली म्हणे गाढवाच्या. मी ना ऐकलं स्वतः. आईले राग अनावर झाला की आई लेकराले शिवी देते. कोणती माय असो. आजी आहे ना आई. मग जीव बरं का देते त्याचं चांगलं झालं पाहिजे म्हणून शिवी देते. मग कोणती माय असो. ह्या नवीन बाया नाही देत शिव्या. नवीन बाया लेकराईले मारत बी नाही आजी. आणि त्याईले लेकरं भेटही नाही. त्याईले लयच राग आला तर फक्त त्या करतात पप्पांना सांगेल. कधी सांगशील व माय. ह्या बाया पप्पाले ना सांगलं का कधी. त्याच्या बापाच्या कानावर बी नाही. यानं चुकी केली की एका रट्ट्यात मुतला. एकाच. आणि जुन्याच बाया चांगल्या होत्या. मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. अरे भूमीची मारदव सांगे कोमाची लव. चांगलं पीक येण्यासाठी जमीन चांगली पाहिजे. रागीन मा बहिणीले राग नका येऊ देऊ मावल्या हो. मायनं असं कठोर वागलं पाहिजे. अतिप्रेमानं लेकराचं वाटोळं करू नका बहिणी हो. लेकरं मायले भेले पाहिजे. बापाचं लक्ष नसते जास्त. बाप 17 पिपायरचा मुंजा असते. हे गाव ते गाव हिंडते. लेकरू बिघडलं मुलगा असो मुलगी असो तुम्हाला पहिले समजते. पण तुम्ही काय करता त्याच्यावर पांघरून टाकता म्हणून तुमच्या लेकराचं तुम्ही स्वतः वाटोळं करता. माझी विनंती आहे बहिणीला. बहिणी हो जाग्या व्हा. लेकरू चुकलं माफ नका करू. सनकन वाजवायची त्याच्या कानाखाली. भेलं पाहिजे लेकरू. ते माय आहे. बऱ्याच घरी मी जातो. मला लवकर जायची सवय आहे. मग संध्याकाळी बातम्या पाहतो टीव्हीवर. मग ते लेकरं ते रिमोट देतच नाहीत. कोणी घरी ते लेकरायचं नाटक आहे. एक लंब्या तोंडाची बाई आहे. एक लंब बुडा आहे. आणि ते बाई करते टपक पप्पा. हे लेकर ते रिमोट देत नाही. मग मी बऱ्याच बाईला म्हणतो मावशी याला सांग ना बा रिमोट दे. ते बाई करते बाबा तो ऐकत नाही ना. असा राग येते हो. असं बोला वाटते पण काय करावं. तिला म्हणा वाटते बाई त्याचा बाप ऐकते आणि तो ऐकत नाही. ज्या मायले लेकरू भेट नशीन ते मायच नाही.
चुकलं की हाण्याचं. फक्त कधी मारू नये कधी मारावं याचं शास्त्र आहे. लेकराले फक्त 5 वर्षाचा होईपर्यंत मारू नका. मुलगा असो की मुलगी असो, 5 वर्ष. 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान असते. त्याले मारलं की तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात, तो रडते, आवाज जाते पितृलोकात. आता असं सांगलं ना, तुम्हाला वाटते का ऐकतील माय? ह्या बाया उलट करतात. जा मारू नाही ना. सासूशी भांडण झालं मग सासूले शिव्या देता येत नाही, मग पोरीले जवळ घेतात. कुत्रे, बरोबर आहे ना आई? हा, सासूले शिवी द्याव तर घरात भांडणं होतात, मग लेकराले शिव्या देतात आणि बरोबर सासूले ठसतात. त्या मदत मदत करते, उच्चापी बसत नाही कुत्री. हा, पातेली कसं समजलं तर ते. मारू नका रे. 5 वर्षाचं होईल. 5चा झाला रे की 16 वर्षाचा होईल खाना. किती? हे सगळे हिशोबातलेच आहेत. हो, 16 वर्षानंतर आई नाही मारू नये, बापाने मारू नये. हा, बापाने नाही. तुमच्या पायातली चप्पल त्याच्या पायात झाली की मारणं बंद. असंच म्हणत ना बाबा जुने लोक. लेकरू 16 वर्षाचं झालं की ते बापाच्या नजरीले भेलं पाहिजे, पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. लय उशिरा समजते बहिणी हो. लेकराले कुंभारदादानं मळक्याले मारलं नाही, ते गोल होईन? तुम्ही कोमात गेल्या काय? कुंभारदादानं मळक्याले मारलं नाही, गोल होईल काय? नाही. मग आपण आपल्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे. मालक मारत असला ना, मध्ये यायचं नाही. हा ना, त्याले मालकाची बाजू घ्या. पण ह्या तशा नाही करत. आपण मारायला लागलो की मारू नका वा, तो काय मोठा झाला काय? मग काय डंगरा झाल्यावर मारसान काय? पुरुष मंडळ, मी यायला 10 मिनिट सांगलं, तुम्हाला 1च मिनिट सांगतो. ऐकसान काय माझं? हा, मला पटलं. तुम्हाला सांगून फायदा नाही. पा कसं यायच्या लक्षात येते. ऐकसाल ना तरुण मंडळ? हा, तू यायला सांगून राहिलं ना, खरं ऐकाल का हो? हा, तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची माय मदत आली, मारू नका, 1 वेळ त्याला 16. हो, समजलं ना? आपण काही सांगलं का भाऊ? लक्ष देऊन ऐका बाबा. संत आई आहे. संत कोण आहे? आई आहे. मग आई लेकराले शिवी देते. काय देते? ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकता ना साधूचं? चांगलं गाव आहे, गाव चांगलं आहे. नका करू संसार श्रमा जाळा खरा, नका गुंतू विषय कामा. ऐकून राहिले ना? संसार सोडून द्या बापू. संसारात काही पडेल नाही. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. कैलास का राजा दम लगाने को आजा. काय हो म्हणता राजे हो. कोणी संसार सोडत नाही. कोणाच्या सुट्टे बाबा? आम्ही दिंडीत चालतो. आमच्या संग म्हातारे लोक असतात. 60-60, 65-65, 70 वर्षाचे जुने लोक चालतात आमचे. 3 दिवस चालले की 4थ्या दिवशी बुडीले फोन, हॅलो जेवली? बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो, पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे म्हातारे बोलले तेवढं रेकॉर्ड करतो. दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. मला सांगायचं एकच आहे, संसार सुटत नाही आणि संसार सोडणं सोपा नाही. सुटत नाही. आमचे बुवा लोक कीर्तन भर रडतात. काही काही संसार दुःख मूळ, मग मागून म्हणायचं कीर्तन झाल्यावर कुठे जाणार आहे? त्याला अधिकार पाहिजे ना महाराज. हा, संसार एवढा वाईट आहे. खरं सांगा, हा एवढा मोठा सप्ताह कोण केला? संन्यासी लोकांनी ना. एवढं सुंदर मंदिर कोण बांधलं? किती मोठा संन्यासी बाबाचा आश्रम असेल, कोणामुळे चालते?
अरे संसार हा चांगला आहे, करता आला पाहिजे. आपल्या लेकराले दिवाळीले 10,000चे कपडे आणले. एखाद्या अनाथ लेकराची दिवाळी साजरी करानं संसारात आनंद आहे. स्वतःपुरतं तर कुत्रही जगते. संसारच आहे, ठाऊकची आहे. संसार दुःखाचा आहेच, दुःख बांधवडी आहेच. संसार ताकासारखा आहे. विचारावर तेल ताक फेकता काय बहिणी हो? तुम्ही ताक फेकून देता काय? हा, ह्या बाया दूध डेअरीवर देतात आणि हेलेले ताक पाजतात. हेलाच म्हणतात नाही, इकडे काय म्हणतात? काय म्हणतात? नाही, वगारले ताक नसते, दूध असते. वगारले दूध असते. वगार वाचली पाहिजे. हा, बरोबर आहे ना आजी? आणि हल्याले काय असते? हा, विचारत येईल. आणि जर हल्यानं चाळे केले तरी फेकत नाही. त्यात काळं मीठ, बरफ, खडी साखर, मठ्ठा करतात आणि मग पाजतात त्या. हो, या लोकांना समजत बी नाही. तुमच्या अर्धा घंटा पहिले समजलं त्याले ताकही समजला ना हले. काय हुशारात बाया बापा, खरं आहे की नाही? हा, आता तर उन्हाळा चालू आहे. किती हल्या चटकेल असो त्याला ताक पाजतात. नाही ना, मस्त आहे ताक, घट्ट आहे आपल्याला करतात. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोळा. बहिणी हो, यातून मला काय सांगायचं ते ऐका ना. ताक आंबट आहे, हो म्हणा ना, आहे. त्या आंबट ताकात तुम्ही काळं मीठ, बरफ, खडी साखर, मसाला टाकला की त्याचा काय होते? बोला. हा, मठ्ठा. तसं तुमचा माझा सगळेचा संसार ताक आहे, ताकच आहे. त्या ताकात दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमरूपी बरफ त्या संसारात ओता. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आनंदात संसार कर, संसारात राहून भजन कर. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, शिव्या दिल्या, सगळ्याच भाषा वापरल्या, धमक्या दिल्या, तरी नाही ऐकलं. म्हणून उलटे बोलले पहिल्या चरणात. संत आले दिंडी, ओ संत आले, संत आले वराले दिंडी. संत आले वराले, संत आले वराले, संत आले वराले दिंडी. ओ संत आले वराले दिंडी. संत आले वराले दिंडी. संत आले वराले दिंडी. हरी हाती खुराच्या काखेत मुंडी, हाती खुरच्या काखेत मुंडी. पंढरपुरी परारी होल, पंढरपुरी परारी होल. हाते खुरच्या काखेत मुंडी, काखेत मुंडी. पंढरपुरी परारी होल, पंढरपुरी परारी होल. संत आले दिंडी, हाती खुर्च्या काखेत मुंडी, हाती खुर्च्या काखेत मुंडी, हाती खुर्च्या काखेत मुंडी. संत आले वराले दिंडी, हाती खुर्च्या काखेत मुंडी, हाती खुर्च्या काखेत मुंडी, खुर्च्या काखेत मुंडी. संताले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी.
साधू वरल्या मार्गानं आले. भाषा उलटी आहे पण यात महिमा आहे. आता महिमा म्हणजे काय? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लावणं म्हणजे महिमा. विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लावणं म्हणजे निंदा. काय गाव आहे? तुमच्या गावाचं नाव घेतलं का मी? इरला म्हटलं काय? नाही, पण चांगलं वाटलं ना, स्वर चांगला आहे. काय गाव आहे? चांगलं वाटलं की खराब? आता दुसरा स्वर, काय गाव आहे? वाईट वाटलं. बरोबर आहे भाऊ. हा. संताले वरल्या दिंडी. महाराज म्हणता हाती खुरक्या का खेत मुंडी. आपला पंथ, आपले संत श्रेष्ठ आहे, वरला मार्ग आहे. कसा? पहिलं कारण आहे, हा पंथ अनादी आहे. याची जन्मतारीख सांगणारा अजून कोणी झाला नाही. हा, आता हे लोक टाळकरी जुने लोक आहेत, 50-50 वर्षाचे आहेत. मी नवीन आहे. तरी कोण्या, तुम्ही किती कीर्तन ऐकले? आमच्यापेक्षा बुजुर्ग लोकांचे ऐकले ना महाराज. कोण्या बुवानं वारकरी संप्रदायाची जन्मतारीख सांगेल ऐकलं काय? कधीच नाही. आणि हजारो येतील, करोडो येतील, पण सांगूही शकणार नाही. कारण हा पंथ श्रेष्ठ पंथ आहे. याची जन्मतारीख नाही. तुम्हाला एवढं सांगता येईल, याचे मूळ पुरुष कोण? आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा. रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान महादेव हे आपल्या पंथाचे मूळ पुरुष आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव, म्हणून हा श्रेष्ठ. झोपाने आल्या ना? हा. दुसरं कारण आहे, हा पंथ वेदबोधित आहे. याचं नाव वेदात आहे. वारकरी नाही. आपल्या पंथाचं वारकरी नाव नाही आहे. तुम्ही मृदंग वाजवून राहिले म्हणून मृदंगाचार्य, वैभव महाराज गायन करून राहिले म्हणून गायनाचार्य, मी कीर्तन करून राहिलो म्हणून कीर्तनकार. तसं मूळ नाव या पंथाचं वैष्णव हे आहे. वारकरी संप्रदाय हे नाव नाही, वैष्णव आहे. वाऱ्या केल्या म्हणून वारकरी झालो. मग वैष्णव हे नाव वेदात आहे, म्हणून या मार्गाला वेदबोधित मार्ग म्हणतात. दुसरं कारण, म्हणून हा पंथ वरला आहे. 2 झाले. तिसरं कारण, हा पंथ सफल आहे. म्हणजे या रस्त्यानं जेवढे लोक गेले ते सगळे आनंदानं राहिले. याचे त्यांनी पुरावे लिहून ठेवले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर फळू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फळू घ्या रे तुम्ही. आम्ही या रस्त्यानं आनंद भोगला असं तुकोबाराने दाखला दिला. मग याच्यात कोणी एखादा म्हणेन, महाराज कोणता आनंद भोगला तुमच्या साधूनं सांगा बरं. ज्ञानोबारायांच्या झोडीमध्ये शेण कालवलं खायच्या अन्नात. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीमध्ये मारलं. जे नाथ महाराज म्हणतात हा पंथ श्रेष्ठ आहे, आम्ही आनंदानं राहिलो, पुरावे अभंग लिहिले. त्याच्या अंगावर यवन थुकला, पायात चपला घालून एका माणसानं अंगावर पाय दिले. कथा सांगायला मला टाइम नाही. मग हा आनंद आहे? बरं, जे तुकोबाराय म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खातो, त्याईले चालू कीर्तनात मारलं बंबाजी बुवानं. सगळी माहीत आहेत कथा, विस्तारानं बोलत नाही मी. कीर्तनात मारला, हा आनंद आहे का? मग आम्हाला मारून पहा बरं कोणी.
तुकोबारायांना ज्यानं मारलं मंबाजी बुवानं, महाराज त्याच्या घरी गेले आणि त्याचे हात दाबून दिले. आम्हाला मारा बरं कोणी? विठोबाची शपथ घेऊन सांगतो, दाबूनच देईन. फक्त त्याने हात दाबले, मी इथं दाबले. लक्ष देऊन ऐका बाबा. मग कसा काय आनंद आहे? सगळे साधू दुखी राहिले. लक्ष देऊन ऐका. नाथांच्या ओव्या आहेत. जाते म्हणती महादुःख, ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. जाते म्हणती परमसुख, ते आवश्यक भगवंत. नाथांची ओवी आहे. ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधूले देव आहे. दुःख हे परमार्थाची माय आहे. देवाचा आठव दुखात होते की सुखात? देवाची आठवण कधी येते? लय मोठं पिकलं की हा गहू सोंग्याचा राहिला ना, पाणी पडलं की मग म्हणजे बापा देवा. आमच्या गावात एकानं असंच वावर पेरलं महाराज. पाऊस आला मस्त, पेरणी झाली न पाऊस. मग मी त्याला भेटलो, म्हटलं काका काय पुण्य हो, पेरणं झालं न पाऊस आला. मग त्यानं म्हणा देवाची कृपा, संताची उपकार. मला म्हणे मग महाराज हे का टाळ ठोकणार? शात्यावर गोटा ठेवून पेरलं शात्यावर. मी देवाजवळ गेलो, म्हटलं देवा यानं माई जिरोली. देव म्हणे टेन्शन घेऊ नको, मी त्याची जिरवतो. जे देवानं बटन दाबलं, पाणी 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 पाणी, सकाळी पाणी, दुपारी पाणी, संध्याकाळी पाणी, जिकडे तिकडे. हा. आणि मग त्याच्या भेटीला गेलो, राम राम. मग म्हणे राम राम. बरं काय महाराज तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले रे शात्यावर गोटा ठेवून पेरलं. म्हणलं आता बाबूईचं खोल ठेव आणि त्याच्यावर मले ठेव. दुःख हे परमार्थाची माया आहे. दुःख पहा तुम्ही, पांडवांजवळ दुःख होतं. किती सोपी भाषेत सांगतो. पांडवांजवळ दुःख होतं. मागे पुढे उभा, बरोबर आहे. अंकार वज वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो म्हणे. मग वाजून पाहिले काय झालं. त्या दिवस पासून मला कोणी नारळ देऊ, मी पहिले वाजवतो. चांगलं असलं तर घेतो, नाही तर मग हा पंथ श्रेष्ठ पंथ आहे. यात सगळे साधू आनंदानं राहिले, देवाचं भजन केलं. बरं एवढंच नाही, या पंथात जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, काय कराव काय करू नये, कुठं जाव कुठं जाऊ नये, काय खाव काय खाऊ नये. वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते गृहे, नरकाच्छियते पापम कुगृहे परिवर्धते. वारकऱ्याले नियम. ज्याच्या कपाळाने टिळा गळ्यामध्ये माळ आहे त्याच्यासाठी सांगलं, वरम ही नरके वासो. उच्च मार्गातल्या माणसा नरकात जाय. शास्त्र म्हणते आपल्याला नरकात जा. पुढे काय म्हटलं, न तू जाऊ नको. कुठं? दुश्चरिते गृहे. ज्या घरात वैष्णव नशील, एकादशी करणारा नशील, तिथलं पाणी पिऊ नको. हा नियम आहे. इथलं लिहून ठेवलं बारीक. फक्त हॉटेलीतले भजे गरम असले तर चालतात. काय करावं, नाही चालत. बरं चालतच नाही असं नाही महाराज, चालते बी. कधी? प्रसंगानं. राम म्हणता ग्रासो ग्राशी तोची जेविता उपवाशी. उघड्यावरचं अन्न चांगलं असते का भाऊ? तुम्ही पाहते लोक म्हणतात तंबाखू, तोच हात डबल बेसनात. 2 घाणी झाली की हे बोट. आणि हे असे भजे खातात आणि तुम्हाला घरी येऊन म्हणतात तुला हॉटेल सारखे येत नाहीत, तुम्ही असे करत जा. घे रे घे. हो ना. मले एका पोरानं एक व्हिडिओ दाखवला महाराज. त्या माणसाचा हात तुटेल
आणि तो वडे करे. मग वडा असा करतात की तो असा करे? नाही, खरंच दाखवला बरं महाराज. मी ना पाहिला फेसबुकवर. हो, असा असा करे. हो बुवा. म्हणून पहिले लिहून ठेवलं, हा खाऊ नका. हो असा. सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास. दुर्जनाचा घास शेवू नये, दुर्जनाचा घास शेवू नये, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास. सज्जना संगती धरावा उपवास, दुर्जनाचा घास खाऊ नये किंवा शेवू नये, हा नियम आहे. पावर किती चांगलं बुवा. हा, कसं जगाव हे शिकवलं. मला टाइम सांग जा, 10:30 वाजले की मला काही समजत नाही. हो, कसं जगाव हे शिकवलं, कसं मराव हे शिकवलं. तुम्हाला माहित आहे का तुम्ही कधी मरसान? विनेकरी बाबा, तुम्ही कधी मरसाल माहित आहे का तुम्हाला? नाही? सांगू काय? सांगतो. विनेकरी बाबा फेटा गिटा. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या सप्ताहाले 3 वर्ष जरी झाले असतील तरी असं वाटून राहिलं 30 वर्ष झाली. कारण काही काही गावले आयुष्य गेलं सप्त्यामध्ये, पण अजून चव नाही आली. विनेकरी जीन्स पॅन्टवाला हाय बाबा. फेटा तर नाहीच नाही, टोपी नाही. तुमच्या गावात शिस्त आहे. खूप सुंदर टाळकरी पाहतो. हा, पांढरा पोशाख, टोप्या. लहान लहान लेकरं पण टोप्या आहेत बिचारीच्या गळ्यात. ऐकणारी मंडळी बसले तेव्हापासून कुरकुर कुरकुर नाही, कोणी उठत नाही, कोणी काही नाही, शांत आहे. समाज भरपूर आहे. मगापासून हे कार्यकर्ते मला सांगू राहिले आमचं गाव लहान आहे, आमचं गाव लहान. म्हणजे लोक काही विकत आणले काय? किती मोठे लोक आले. हा, विशेष म्हणजे हा एवढा मोठा चौभारा हा गावात आहे. हे गावाचं वैभव आहे. किती मोठी जागा आहे. नाहीतर बापा बापा निरा कशा सप्ताह, कोणी वट्यावर, कोणी त्याच्यावर, असं कसं कसं असते. तुमचं गाव सुंदर आहे, शिस्त आहे. तुमच्या सप्ताहाले 3 वर्ष जरी झाले असले, किती मोठा बुवा आणला तुम्ही ना महाराष्ट्रातला, तरी तुमच्या सप्त्यात एवढी चुकी काढू शकत नाही. एवढं गोल नियोजन आहे. हा, विनेकरी बाबा उजव्या खांद्यावर विना आहे. जसा पाहिजे तसा फेटा गिटा. जुना माणूस आहे, चोपदार बुवा. शिस्तीत शिस्तीत. काय बारीक नासला माणूस. याच गावचे आहे ना? काही म्हणत नाहीत ना काकू, बोलत नाहीत ना? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. लोक डीजे वर नाचतात, आपण इकडे नाचायचं. हा, काही नाही होत. लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल. आपण कधी मरू हेही सांगलं. मी सांगतो, तुम्ही लक्षात घ्या बाबा. पावसाळ्यामध्ये धनुष्य निघते. तुमच्याकडे निघते काय? सगळे न पाहला आणि एखाद्यानं म्हटलं मला दिसत नाही, तर तो माणूस 9 महिन्याच्या वर वाचत नाही. 9 महिन्यात मरते तो.
पद्मासन मांडा. हे 2 अंगठी असे कानाला लावा आणि 2 बोट डोळ्यावर ठेवा. उघडा उघडा रे. चांदण्या आल्या न डोळ्यात आल्या की बा. हा. एका आजीनं चष्म्यावर ठेवले. आता कधी चांदण्या येतील. घोरच होते की नाही. चष्म्यावर नाही चालत, डोळ्यावर डोळ्या असं चांदण्या येतात. आल्या की बाबू. हा. ह्या जर आल्या नाही तर माणूस 7 महिन्यात जाते. हे 2 बोट असे कानात घाला. घाल. आता महाराज मृदंग वाजवल्यावर असा स्वर आला की आवाज आला की असा देवानं आपल्या कानात स्वर दिलाय. बोट घातले की कुन आवाज येते की बा. तो आवाज बंद पडला की तुम्ही 5 महिन्यात जाता. पहा बोट घालून पहा. गाळं बैलाचा रस्ता असते की बाबा, आपण गाळं बंडी नेतो तो पांदळ, इकडे काय म्हणतात त्याला, पांदी. त्या रस्त्यानं बिना चपलीचे चाला. फपूट असलं की आपला पाऊल त्यात उमटते. तुमचा जर अर्धा पाय उमटला, हे पायाची टाच उमटली आणि हे पायाचे बोट त्यात उमटले नाही, पायाचे बोट उमटले आणि पायाची टाच जर उमटली नाही तर 3 महिन्यात जाता. या फिरून या जराशे बाहेर. आंघोळीले बसा. हांडा घ्या पाण्याचा. हे शेंडीची जागा, इथं पाणी सोडा. मग पाणी असं येते, बरोबर आहे. पण पाणी जर चौफेर गेलं आणि या 2 भुयाच्या मधली जागा, याला ब्रह्मरंध्र म्हणतात. जिथं आपण कुंकू लावतो, बुक्का लावतो, हे जागा, हे ब्रह्मरंध्र आहे. हे जर आंघोळीच्या वेळेस कोरडं राहत असेल तर आपण 1 महिन्यात मरतो. या आंघोळा करून या. याच्या पुढे सांगू की राहू देऊ बाबा? सांगू की राहू देऊ? काय सांगू की राहू देऊ? सांगतो. हा डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवा आणि उजव्या डोळ्यानं नाकाकडे पहा. माया नाका इकडे नाही, तुया नाकाले रे. तो माहे नाक पाय, तो असा तुया नाक पाय ना. वर पाय पाय तुया नाक पाय भाऊ. हा. काय दिसते रे? हा हा मागच्या घडी काय दिसते बाळा? हा. किती नाक दिसते? जरसक. हा. हे इतकंच दिसते. पहा तुम्ही बी. आणि हे जर दिसलं नाही की मग पोराले सांगायचं बाबू त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा हो नासा पिछे नदी से नयनी नासा पिछे नदी से नयनी नदी से नयनी त्याची दिनी म्हणा राम, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा राम. नासागरीचे अग्र नदीशे नयनी तेची दिनी म्हणा राम कृष्ण. समजलं ना? नाकाचा शेंडा दिसला नाही की पोराले सांगायचं बाबू मोबाईलमध्ये बॅलन्स टाक. हां. अभंग म्हणायचा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. हा शेवटचा दिवस आहे. हे सगळं सांगलं म्हणून आपला पंथ श्रेष्ठ आहे, आपला धर्म श्रेष्ठ आहे, आपले संत श्रेष्ठ आहे, आपले ग्रंथ श्रेष्ठ आहे. मेल्यावर कसा न्याव हे सांग. तुमच्याकडे माणूस मेला की कशात नेतात? नाही नेतच असते ना की घरातच दाबतात? नाही मला जर तुम्ही घाटावरचे माणसं, मी घाटा खालचा. कोणी माणूस मेला की नेता ना बाहेर त्याने. हा. मग कशावर नेता? तिरडी. हा. आमच्याकडे मग तिरडी लोखंडी आणली काय?
बांबूची आहे, चांगला आहे. मग बांबूचीच पाहिजे. 3 बांबू आणायचे. लंबे लचके असले तर 2 असे ठेवतात. पुढचे तोडतात. त्याचे करतात तुकडे. कोणी 7 करते, कोणी 5 करते. तुमच्या गावात कोण बांधते? तुम्ही बांधता ना बाबा? काही काही हते का कावी? मग ऐका, तुम्ही काय करता, माणसाची उंची पाहून कामटी ठरवता. लंबा आहे रे, 2 जास्त घे. आखूड आहे 2 तसं नाही करायचं. लंबा असो की आखूड असो, 9 कामटी घेत जा. 9 जवळ ठेवायच्या. दाट न्यायची ते कांबट. 2 येऊ कामटी 9. 1 सरळ 1 उलटी. असंच ठेवत असाल ना की सगळ्या अशा 1 उलट 1 सरळ 1 उलट 1 सरळ. 2 येऊ कामटा 9. 9 2 11. त्या 9 कामटीले गाठ नाही पाळत. बांधणारी लोक तुम्ही ध्यानात घ्या, अशी आडी मारता. आडी बाबा बरोबर आहे ना? हा, अशी आडी घेतली की इकडची कांबटवर अशी नाही घेत. कशी घेता सांगा? या कामटीहून सुतळी इकडे घेता, इकडून. बरोबर आहे? मग त्या किरडीवर असं चिन्ह उमटते. हे चिन्ह कुठेही नसते, हे डीपीवर असते. खतरा धोका. 2 येऊ कामटा 9. 9 2 11. आणि 9 कामटीले 18 आळ्या. 18 न 11 18 29. 3 कामटा असतात मडकेले. मडकं नेतात ना मडकं, त्याला 3 कामटी. एका बाजूनं अशी कांबट घाशाची, दुसऱ्या बाजूनं 29 आणि 3 32. उचलेले किती झाले आता? 1 3 5 मेळा 25चा. 36 तत्वाचा मूळ हरी. हिंदू माणूस मेला की असा नेला पाहिजे. बरं, टाइम नाही झाला ना अजून? हा, काय फेकतात तुमच्याकडे अंगावर? खारे फुटाने. एवढं बागायती भाग अजून लाया बदलल्याने आम्ही बदल केला महाराज. आता आमचं कोरडवं वशील. हिवाळ्यात कोणी मरो, आम्ही काजू बदामचे, गोळंबीचे लाडू, मेथीचे लाडू, डिगाचे लाडू. तुमच्याकडे अजून लायाच फेकतात आहे ना? आमच्या इकडे लायाच फेकतात. काऊन फेकतात त्या माहित नाही ना? त्याच्यासाठी मला आणलं. 3 गोष्टीसाठी आपण तळमळ करतो. 1 अन्न, दुसरी धन आणि तिसरी मान. मग गेलेल्या माणसाले अन्न देतात. ह्या बाया बांधून देतात. बांधून देतात का तुमच्याकडे? काय काय बांधतात आई? जोरानं सांगा ना जरा. काय? पीठ? भाकरीचा तुकडा? नाही, पीठच काय? त्यात 1 रुपया? हा, पीठ बांधलं. कुठपर्यंत नेता तुम्ही? इसाव्यावर. तिथं गेलं की सोडलं की असे म्हातारे माणसं आपल्याला म्हणतात, मागचे पुढे व्हा रे, पुढचे मागे व्हा. मागचे पुढे, पुढचे मागे. ते अन्न सोडून टाकतात. सोडल्यावर काय करतात? भिवू नका ना, काय मी काय भूत आहे? ते अन्न सोडलं की काय करतात? बरोबर आहे. आपण कधी अन्नाला मारतो काय? काही काही लोक घर लावून अन्नाला मारतात. अन्न ते म्हणून राहिलो मी. अन्न असं टाकलं की हे जुने आपल्या वडिलाच्या वयाचे लोक आपल्या जवळ येतात आणि आपल्याला सांगतात, भाऊ पायानं उळो. आपण कधी लात नाही मारत, पण ज्या दिवशी आपली आई आपले वडील जातात त्या दिवशी आपलेच पूर्वज लोक आपल्याला सांगतात, भाऊ लातीनं उळो. का उडवतात? जी व्यक्ती गेली, आपले आई बाबा, त्याने आपल्यासाठी कमवून ठेवलं, घर जमीन, आपल्यासाठी जीवन जाळलं. मग ते मायेमध्ये गुतू नाही म्हणून स्वतःचा मुलगा बापाले शेवटच्या दिवशी पायानं अन्न देते. निघ आता,
रुंगाई रुंगाई करू नको निघ. हा अन्न दिलं, अन्न दिलं. दुसरी गोष्ट धन. धन प्रत्येकाला धन पाहिजे की. मग धन, धन म्हणजे काय? सोनं. धन म्हणजे चांदी. धन म्हणजे पैसा. धन म्हणजे चांगले लेकरं पोटी येणं, हे धन आहे. मग गेल्या माणसाने हे द्या लागते. सोनं देतात तुमच्याकडे, आई देताना माय सोनं. हा, एक अंगठी देतात, एक गोप देतात. अंगठीन गोप त्याची काय पावर तो नीन. अशा रडता रडता काढतात. कसा टुकू टुकू पायवा, कसा मुटू मुटू बोलेवा, कसा रप रप मारे. जाऊ जाऊ, मला काय काय सांगणार, एवढं लक्ष देऊन ऐका. पण मेल्या माणसाले ह्या बाया सोनं देतात. हो देतात. पोत तोडतात गळ्यातली आणि एक चिपेल फुटेल मनी नवऱ्याच्या तोंडात घालता. घे रे सोनं, सोनं करस ना, घे सोनं. हा, सोन्याचा मनी तोंडात घालतात. सोनं दिलं. मेल्या माणसाले चांदी देतात. चांदी देतात का तुमच्याकडे? तुला काय माहित आहे रे? नाही म्हणते. हा निळ्या शर्टावाला, त्याले तुला नाही माहिती. जुन्या लोकांना विचार. चांदी देतात की नाही बहिणी? हो. हा, काही काही बायला तेही माहित नाही. देत नाहीत का? ज्या बाईचा मालक गेला तिच्या उजव्या पायातलं जोडवं काढतात. हो, उजव्या पायातलं. पण ऐका, ज्या बाईले दुसरा मालक करणार तिचं काढू नाही बरं. हा, जिले त्याच्याच नावानं जगणार, त्याचं कुंकू पुसल्यावर जे विठोबाचा बुक्का लावते तिच्या पायातलं जोडवं काढ. पायातलं जोडवं. हा, जोडवं काढलं की ते मालकासोबत देतात. सोनं चांदी. हा, आणि तिसरी गोष्ट, असा लावतात त्याच्या कपाळा. घे रे सोनं चांदी पैसा. आणि चौथं धन हे लेकरं. हे मग दोन मुलं असले की एक मुलगा बापासोबत टाका. तो नाही हो. काय देतात रे मग पोर? बाबू, मुलगा काय देते बापाले? ऐक, मी सांगतो ते ऐका रे पोरं. हो तुम्ही ऐका रे, सरळ उभे राहा. बाप मेला की मुलगा बापाले मांडी देते. काय देते? मांडी. खांदा देते. खांदा. तिसरी गोष्ट, अंगठा नाही, त्या अंगठ्यानं पाणी देतात. असं. हा, ऐका ऐका पोरं हो. असं असं गिलासानं पाणी नाही पाजा लागत. गेल्यावर अंगठ्यानं पाणी देतात. पाणी पहिले मांडी, डबल खांदा. तिसरी गोष्ट पाणी. आणि चौथ्यांनी काय देते? काळी पेट म्हणते आता. 4. आणि पाचवी गोष्ट काय देते? काय देते? जोरानं सांगा. किती कमवलं बापानं? काय दे सांग त्याले. पोरं हो, सगळे लोक शांत उभे राहा. किती कमवलं बापानं? काय देते मुलगा बापाले? हा, नाही हाशावर नेऊ नका. तुम्ही सगळे लोक सांगा आपल्याला काय भेटणार आहे. तुम्हाला सांगू आपल्या संग काय येणार आहे? नाही नाही. करा हरिभक्ती, परलोकी येईल विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
रामचंद्र भगवान की, बजरंग बली की, छत्रपति शिवाजी महाराज की, नमः पार्वती पते हर हर। माझ्या लग्नातही नव्हतं पेटवलं हे. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. साधू वरल्या मार्गाने आले. वरल्यावर मी दिवसभर बोलू शकतो, पण थोडक्यात आवऱ्याचा आहे. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या, खुरक्या म्हणजे चिपड्या, हाती खुरक्या काखेत मुंडी, विना कमरीवर आहे पा. हाती खुरक्या काखेत मुंडी, संत आले वरल्या दिंडी. का हो एवढ्यानंच तुमचा मार्ग वरला आहे का? नाही, अभंगाचं दुसरं. पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली हो. मुटक्या परीच भांगड गोड, मुटक्या परीच भांगड गोड, पंढरपुरी पडले पंढरपुरी पडले होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, मोठ्या परीचा नागड गोड, मोठ्या परीचा नागड गोड, मोठ्या परीचा पंढरपुरी पडली हो, मुटक्या परी लागले हो, मुटक्या परी लागले हो. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. गायक लोक वाजवणार, हे सगळं मेळ चांगला असला की कीर्तनाची वेळ कधी होते समजत नाही. आपण आता दुसऱ्या चरणावर आलो. 2 घंटे झाले समजा पहिल्या चरणाले, आता आठवून 2 घंटे दुसऱ्या चौथ्या चरणाले दिवस निघते. नाही बापू, ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासहित खावा, प्रीतीचा पावना झाला म्हणून काय फार दिवस राहावा. जवयानं 1 दिवस राहाव, बसला तर 8 दिवस जवई, मग त्याचा लाळ नाही राहत. मग सासरा म्हणते पाहुणे बा एवढ्या म्हशी सोळा हिंडा नदी नदी. हा हाय की नाही बा, जास्त राहू नये. आणि म्हशी मागे माणूस पागल नाही बा, म्हशी मागे माणूस पागल. म्हशी अशा असतात एकदा बाई एका आवाजात येणार नाही, पण म्हशीले 4 आवाज द्या नाही लागत. आजी आज मी म्हशी चारेला आहे, 8 म्हशी, मी पुढे चालून म्हशी मागे
एका आवाजात सगळ्या म्हशी गोळा होत, फक्त एकच म्हैस येत नव्हती. लक्ष देऊन ऐका बापू. एक आजी झपेल होती, डचकून उठली, तिला वाटलं मंडपात म्हैस घुसली. जाऊ दे, पटकन सांगतो. ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासेत मी जास्त लांब होत नाही. पुरा अभंग कधीच होत नाही माया. या चरणाचा अर्थ सांगतो पटकन. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परी धांगड गोड. होळ पडली म्हणजे शर्यत लागली, पैस लागली. त्यामध्ये निर्णय आला मुटक्यापेक्षा धांगड गोड. मुटकं काय आणि धांगड काय? ज्यामध्ये लपून परमार्थ, लपून मंत्र, लपून साधना, तो पंथ मुटका. वारकऱ्याचा मंत्र लपून आहे का बाबा? आपल्याला मंत्र लपून दिला काय कानात? नाही. उघडा मंत्र जाना, राम कृष्ण हरी म्हणा. आपला मंत्र उघडा आहे. आपली साधना वारी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे आपली साधना आहे. आपलं व्रत एकादशी, एकादशी व्रत आहे. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाले टिळा लावा. माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबा आहे, अशी देवबुद्धी करा. तुमच्या गावात येऊन आनंद वाटला. मी पांडुरंगाला मागतो, देवा या गावाला दृष्ट लागू देऊ नको. असाच या गावातला सप्ताह चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहिला पाहिजे, अशी प्रार्थना करतो. दृष्ट लागत असते जातीवादाची, राजकारणाची. या सप्ताहामध्ये हे कधी विषय येऊ द्यायचे नाही. राजकारण तुम्हाला कळते, तुमच्यापेक्षा जास्त मला कळते. कोण निवडून येते आणि कोण पडते आमचा लय अभ्यास आहे तुमच्यापेक्षा. आम्ही रोज अलग अलग गावं पाहतो. पण तरी मी सुरुवातीला बोलून गेलो, आम्ही रबी इथं आणत नाही. तसं सगळं बाजूले सारायचं. आपलं गाव, आपला परिवार आहे. वाईट काळ येणार आहे, त्याच्यासाठी परमार्थाची गरज आहे. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल, मोठे मोठे पर्वत दादा उडून जातील. पृथ्वीवरती दादा एक विपरीत होईल, बहीण भाऊ दोघा जणाचा विवाह लागेल. पती सोडोनी घरोघरी फिरतील नारी, आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. स्वतःचा मुलगा बापाचा खून करीन. आपल्या जिल्ह्यात केला, बुलढाणा जिल्ह्यात. म्हणून सांगतो बाय बापू हो, सप्ताहाची गरज आहे. सगळे मतभेद विसरून जायचे. चप्पल कधी मंदिरात नेतो काय आपण? नाही. तसं राजकारण हे चपलीसारखं आहे, ते फेकून द्यायचं, नंतर या धर्म मंडपात यायचं. हा.